हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही निघालो आहोत कोल्हापूर आणि तुळजापूरच्या दिशेने. कोल्हापूरला म्हणजे ज्योतिबाचं दर्शन घ्यायला आणि तुळजापूरला तुळजाभवानी यांचं दर्शन घ्यायला. आणि आम्ही सगळेजणं मग निघालो. आईने ते हाय केलं कारण त्यांना मी जबरदस्ती हाय करायला लावत होते. आम्ही गाडीत बसलो, नितीनने गाडी छान धुवून घेतली. गाडीत बसलो, मग आम्ही थोडं टंगळमंगळ करत प्रवासाला लागलो कारण खूप मोठा प्रवास होता. जवळजवळ 7 ते 8 तास तुम्हाला गाडीमध्ये बसायचं होतं. सो नितीन एकटाच गाडी चालवत असल्यामुळे थोडंसं आम्ही पण टाईमपास करत करत शेवटी फायनली आम्ही कोल्हापूरला पोचलो. हे आहे ज्योतिबा देवस्थानाचा एंट्रन्स, जिथे आपण एंट्री करून आतमध्ये जाऊ शकतो. इथे काही कारणास्तव मी आतमध्ये व्हिडिओ काढू शकत नव्हते कारण तिथे मोबाईल वापरणं अलाउड नाही आहे. सो इथे बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही इथे अगरबत्ती लावू शकता कारण आतमध्ये अगरबत्ती लावण्यास मनाई आहे. सो बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण देवाला ते मंदिराला वेढा मारूनच तुम्हाला यावं लागतं. असंच अर्धवट तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. त्यानंतर आम्ही आमच्या गुरुवांकडे गेलो, जे आमच्या गावाने ते नेमून दिलेले आहे कारण आम्हाला अभिषेक करायचा होता. सो कसा करायचा, कधी करायचा, ह्यासाठी मग आम्ही त्यांची भेट घेतली, सगळं समजून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर मग आम्ही परत जिथे रूम घेतलेलं तिथे जायला निघालो. मध्येच वाटेत आम्ही थोडे फोटोज काढले कारण वातावरण खरंच खूप छान होतं, म्हणून आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले. मग आम्ही नाश्ता करायला गेलो कारण आम्हाला खायला कुठेच काही भेटत नव्हतं. कारण आम्ही एस टी स्टँडपर्यंत गेलो. तिथे मग आम्ही नाश्ता वगैरे केला. मग आम्ही गेलो यमाई देवस्थानाच्या इथे. यमाई देवी ही ज्योतिबांची बहीण. असं म्हणतात की यमाई देवी ही रागाने रुसून बसलेली असते ज्योतिबावर कारण त्यांना सांगत असतात लग्न करायला आणि त्या लग्न करत नाही. सो जेव्हा सासनकाठी येते तेव्हा त्यांचा दरवाजा पूर्णपणे बंद असतो. ही आहे लगोरी. असं म्हणतात की मनातली जी इच्छा आपण धरून लगोरी लावल्याने जर ती एका ह्याच्यामध्ये लगोरी लागली तर समजायचं मनातली इच्छा पूर्ण होते, असं हे गावकऱ्यांचं इथलं म्हणणं आहे. त्यानंतर मग आम्ही परत गेलो, आमच्यावर दर्शन वगैरे घेतलं आणि रूमवरती गेलो. खूपच धुकं होते. मग आम्ही चहा वगैरे पियालो, थोडंसं इकडे तिकडे केलं. मग आम्ही आमच्या रूमवरती गेलो. रूमवरती गेल्याच्यानंतर थोडा वेळ इकडे तिकडे टाईमपास केल्याच्यानंतर परत आम्ही संध्याकाळी जेवायला आलो. एस टी स्टँडच्या तिथे आहे, तिकडे आम्ही जेवायला आलो. मग दुसऱ्या दिवशी आल्याच्यानंतर आमचा अभिषेक होता. सो आम्ही इथे पण सकाळी 7 वाजताच्या दरम्यान आलो होतो. आल्याच्यानंतर आईने मग इकडे बाकीच्या ठिकाणी, कारण आम्हाला तिथे परवानगी नाही आतमध्ये, सो आम्ही मग बाकीच्या ठिकाणी इकडे तिकडे थोडंसं फोटो काढले आणि दर्शन वगैरे घेतलं. मग आम्ही नंतर नितीन आणि प्रिन्स आल्याच्यानंतर आम्ही परत आमचे फोटोज काढले. गाडी नवीन असल्याकारणामुळे गाडीची पण पूजा त्यांच्या हस्तेच करून घेतली. सो इथे पण मी नितीनचे मस्त फोटोज काढलेले आहेत. मग आम्ही परत तुळजापूरच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. हा पण प्रवास खूप मोठा असल्याकारणाने थोडंसं टंगळमंगळ करतच इथे आम्हाला उंट दिसले वाटेत, ते म्हणून नितीनने गाडी स्लो केली आणि मग प्रिन्सला खूप कंटाळायला लागला नंतर थोड्या वेळाने. सो त्याला थोडं सांगितलं ड्रॉइंग वगैरे कर. फायनली आम्ही तुळजापूरला पोचलो, रूम वगैरे घेतले. मग आम्ही जेवल्याच्या नंतर इथे पण आमचा अभिषेक असल्याकारणाने सकाळी इथे 4-4:30च्या दरम्यान आम्ही मंदिराच्या इथे पोचलो. त्याच्यानंतर इथे एक असं आहे की ज्या पुजाऱ्याकडून तुम्ही सगळं ठरवून घेता त्यांच्याकडून पास वगैरे काढावा लागतो. पास काढल्याच्या नंतर ती लोक प्रॉपरी त्यांची सिस्टमॅटिक पद्धत आहे. तर मग पहिलं तुम्ही आधी दर्शन घ्यावं लागतं तुम्हाला. मग इथे पण तसंच आहे की मी आतमध्ये व्हिडिओ काढू शकत नव्हते, सो एंट्री करतानाच काही तो व्हिडिओ काढला होता. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. हा आहे चिंतामणी दगड. इथे लेफ्ट साईड म्हणजे नकार असतो, राईट म्हणजे उजव्या बाजूला होकार, आणि मधोमध जर दगड स्थिर राहिला तर जी इच्छा आहे ती तुमची पूर्ण व्हायला थोडा टाईम लागतो. मग आम्ही अभिषेकाच्या लाईनमध्ये उभे राहिलो. खूप मोठी लाईन होती म्हणून आम्ही थोडे फोटो वगैरे काढले इकडे तिकडे करत. त्यानंतर इथे जे पासच्या लाईन आहे तिथे पण त्या लेडीज बसलेल्या असतात, ते पास दाखवतात. त्यानंतर मी सवाष्णी जेवायला घातल्याच्या नंतर हा छोटा व्हिडिओ आहे जो नितीनने काढला देवाचा, जो खूपच छान आला म्हणून मला वाटलं इथे टाकावा. सो आई आणि प्रिन्स सकाळी एवढं आमच्यासोबत आले नव्हते म्हणून त्यांना नंतर मग वेगळं दर्शन त्यांच्यासाठी पण केलं, त्या पुजाऱ्यांनी करून दिलं. सो त्यानंतर आम्ही परत आलो आईंसोबत आणि हे आहे आमचे थोडेफार काही फोटोज काढले आम्ही. नंतर मीही दर्शन घेतलं छान असं, कारण सकाळ ते काही झालं नव्हतं. सो प्रॉपर मी पण इथे दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आई आणि प्रिन्स आतमध्ये दर्शनासाठी गेल्यामुळे आम्ही इथे थोडंसं टंगळमंगळ करत होतो. त्यानंतर इथे आहे पिठामिठाने इथे परडी भरतात. सो इथे मी आणि आई ते करत होतो. धान्य जे असतं ते तुम्ही तिकडे ठेवायचं असतं. त्यानंतर आम्ही थोडा नाश्ता केला आणि नंतर आम्ही परत मुंबईच्या दिशेने यायला निघालो.
इकडे येतानाचा पण प्रवास हा खूपच मोठा असल्या कारणाने इथे पण आम्ही तसंच थोडंसं टाईमपास करत इकडे तिकडे बघत आम्ही फायनली पुण्यामध्ये पोचलो. पुण्यामध्ये पोचल्यावरती हे वारकरी आहे जे संत तुकाराम महाराजांची पालखी सोबत घेऊन इथे चालले होते, त्यांचं पण दर्शन झालं. मग आम्ही खूपच टाईमपास करत कारण इथे पण येताना 7 ते 8 तासाचा प्रवास आम्हाला गाठायचा होता. सो आम्ही फायनली आलो. थोडं कुठेतरी थांबलो, खाल्लं. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. लाईक आणि शेअर